नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण बोंबील आणि वांग्याची सुकी भाजी बनवूया, जी चपाती भाकरीबरोबर पण छान लागते. तर इथे बघा, बोंबील असे मी साफ करून स्वच्छ धुवून 10 मिनटं भिजत ठेवले. त्यानंतर आपण इथे वांगं असं कट करून घेऊया. आणि वांगं बघा असं आहे की ते सगळ्याबरोबर मिक्सअप होतं, जसं बटाटा होतो तसा. तर वांगे व्हेजमध्ये पण खूप छान लागतं आणि नॉनव्हेजमधून जर खायचं ठरवलं आपण तर अफलातून ह्याला आपण जोला टाकू शकतो, बोंबील मिक्स करू शकतो, सुकी सुकट टाकू शकतो. खूप काही ह्याच्यात टाकलं नॉनव्हेजमधचं आणि हे वांगं बनवलं तर खूप छान लागतं चवीला. त्याच्यामुळे हे वांगंसुद्धा सगळ्याबरोबर मिक्सअप होतं. तर आपण इथे असं कट करून घेतलं आणि मिठाच्या पाण्यात टाकलं, कारण वांगं आहे ना ते पटकन काळं पडतं. आणि जेव्हा पण तुम्ही ह्याची भाजी बनवाल ना त्याच्या आधीच कट करायचं ह्याला. तर कांदा पण आपला कट करून झालेला, फोडणीमध्ये असा कांदा आपण छान परतून घेतला. त्यानंतर आपण हे बोंबील टाकले बघा इथे. तर काय झाले, गावी राहतो ना तर हे बोंबील एवढे चांगले मिळत नाहीत, म्हणजे इथे असे लुकडे तुकडे बोंबील मिळतात. मुंबईत जर आपण घेतले ना तर एकदम छान फ्रेश असे बोंबील मिळतात, छान असतात असे शेवग्याच्या शेंगांसारखे. आणि आम्हाला तिथूनच आणायची सवय आहे. पण आता आमचं जाणं कमी होतं आणि इथे आम्हाला गावी काही मिळत नाही मुंबईत. त्याच्यामुळे मग काय खावंसं वाटलं तर मग हेच घेऊन खावे लागतात. तर इथे बघा मी ते फोडणीत छान परतले आणि मीठ आणि आपला मालवणी एकच मसाला टाकला आणि थोडं मसाला लागू नये म्हणून पाणी टाकलं मी त्याच्यात. आणि पाणी टाकल्यामुळे ना आपल्या जेवणाला किंवा जी काही भाजी आमटी करू त्याला तर्रीसुद्धा छान येते. त्यानंतर आपण कट केलेलं इथे वांगं टाकलं, ते सुद्धा फोडणीमध्ये आपण छान परतून घेतलं. वरून आपण कोकम टाकलं. आता जर आपण नॉनव्हेज बनवते तर कोकम पाहिजेच, कारण बोंबील किंवा काही असू दे त्याला कोकम हे लागणारच. ते कोकम टाकलं आणि झाकून ठेवलं थोडं पाणी टाकून आपण. आणि आता ह्या स्टेजला ना आपल्याला ग्रेव्ही पाहिजे, त्याच्यामुळे आपण कोकणातलं जे भाजकं वाटप, कांदा खोबरा लसूणचं, तर याची पेस्ट टाकते मी इथे. मिक्स करणार आणि पुन्हा मी झाकून ठेवणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा असं मी हे भाजलेलं वाटण टाकलं आहे आणि व्यवस्थित असं झाकून ठेवलं आहे. आणि आता या स्टेजला आपलं हे बोंबील आणि वांग ह्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे बघा. तुम्ही चपाती भाकरीबरोबर, इवन भाताबरोबर पण खूप छान लागते ही. तर अशी करा माझ्या पद्धतीने आणि एकदा खाऊन बघा. धन्यवाद.